एक प्रवास असाही। नमस्कार मित्रांनो, हा प्रवास होता महाकुंभ जाण्याचा, पण तिकीट वेटिंग असल्यामुळे व तिकडून येणारी गाडी रद्द झाल्यामुळे हा प्रवास शक्य झाला नाही। म्हणून संपूर्ण नियोजन रद्द करून मी गावाला निघून आलो। पण आपल्या काशी, प्रयागराज, अयोध्या जाण्यासाठी जे काही भुसावळ स्टेशनवर शूटिंग मी केलं होतं, त्या शूटिंगच्या माध्यमातून हा प्रवास दाखवत आहे। तर एक प्रवास असाही। सकाळी जेव्हा स्टेशनला पोहोचलो तेव्हा काही माहीत नव्हतं की प्लॅन रद्द होणार आहे। मस्त आनंदाने सर्वात पहिले स्टेशनच्या बाहेर जाऊन चहा नाश्ता केला। छत्रपती संभाजीनगर मार्गे जाते। राज्य परिवहन बसने प्रवास करून आम्हाला सेवेची संधी द्यावी। बस क्रमांक 2486 कलाट क्रमांक 2 वर थांबली आहे। ही बस आणि भुसावळच्या बसस्टॉपवर येऊन थोडा वेळ घालवला। माझी गाडी पटना सुविधा एक्सप्रेस संध्याकाळी 5:55 येणार होती। खूप वेळ होता, म्हणून स्टेशनला न थांबता आसपास भटकत होतो। या बसस्टॉपवरून मी कित्येकदा माझ्या घरी गेलेलो होतो। या बसस्टॉपवरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसेस जातात। बसस्टॉपवरून फेरफटका मारून शिवस्मारकाजवळ आलो। उद्याची शिवजयंती असल्यामुळे जयंतीची तयारी सुरू होती। मी महाराजांना कॅमेऱ्याच्या साहाय्याने टिपत होतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल। तर सध्या मी आहे भुसावळ जंक्शनला आणि आपल्याला प्रयागराजला जायचं आहे। तर काल रात्री माझा प्रवास हा सुरू झाला। तर पुणे स्टेशनपासून आपण हा प्रवास सुरू केला। तर रात्री 10:10 महाराष्ट्र एक्सप्रेस घेऊन मी भुसावळ जंक्शनला 8:15 पोचलो आहे सकाळी। तर आता 9:30 झाले आहेत आणि आपण या प्रयागराजच्या प्रवासामध्ये वाराणसी, अयोध्या ह्या तिन्ही प्लेसेस कवर करणार आहोत आणि महाकुंभमध्ये, संगममध्ये डुबकी मारणार आहोत। तर चला तर एक्सप्लोर करूया आणि जेवढं शक्य होत असेल तेवढा मी तुम्हाला ट्रेनची जर्नी दाखवण्याचा प्रयत्न करत। तर आता 9:30 झाले आहेत आणि माझी गाडी 6 वाजता आहे संध्याकाळची। तर माझी फॅमिलीमध्ये माझी आई आणि मी आम्ही दोघं जाणार आहोत आणि ती 6:30ची गाडी आपल्याला सकाळी 7:15पर्यंत प्रयागराजला पोहोचवेल आणि सुंदरपणे तुम्हाला सगळं कुंभ कसं काय आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करत। तर आता कुंभचा शेवटचा हप्ता राहिलेला आहे। तर महाशिवरात्रीला 26 तारखेला महाकुंभ एंड होणार आहे। तर शेवटच्या आठवड्यात आपण कुंभाच्या चाललो आहे। तर आज 18 तारीख आहे आणि उद्या
शिवजयंती असणार आहे. तर शिवजयंतीला आपण महाकुंभमध्ये पहिली डुबकी मारू आणि नंतर संपूर्ण प्रयागराज आणि पुढं 2 दिवस वाराणसीमध्ये आपले जाणार आहेत आणि 1 दिवस अयोध्या, असं टोटल 1 आठवड्याचा आपला संपूर्ण टूर राहणार आहे. तर या टूरमध्ये एक प्लेस खाण्यापासून राहण्यापासून प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला तर मग बाहेरच सगळं कॅप्चर केल्यानंतर स्टेशनच्या आत येऊन वेटिंग रूमकडे निघालो. भुसावळ जंक्शनला आपण एकतर तिकीट काउंटरच्या जवळ आपल्या गाडीची वाट पाहू शकतो किंवा प्लॅटफॉर्म 4 वर जाऊन वेटिंग रूममध्ये थांबू शकतो. तर सध्या मित्रांनो मी आहे भुसावळ स्टेशनवर आणि सध्या 10:30 वाजलेत आणि आपली जी प्रयागराज जाणारी गाडी आहे ती 6 वाजताची आहे. तर अजून बराचसा वेळ इथं आपल्याला वेट करावं लागणार आहे. तर आता मी चार्जिंग करून फोन चार्ज केल्यानंतर थोडा आराम करतो आणि भेटतो तुम्हाला लगेचच थोड्या वेळात. वेटिंग रूममध्ये गाडीची वाट पाहत पाहत मोबाईल आणि कॅमेरा चार्ज केला. मित्रांनो सध्या इथं मागं जो तुम्हाला एक रूम दिसते तो माझा वेटिंग रूम आहे. तिथं मी थांबलो आहे. जवळपास आता 1.5 तास झाला आहे आणि मोबाईल चार्जिंग आणि कॅमेरा चार्जिंग करतो आहे. तर सध्या भुसावळलाच आहोत आपण. आता 11:30 झाले आणि आपण गाडीची वाट पाहतो आहे. तर थोड्याच वेळात 3 वाजता माझी आई येणार आहे. तर माझी आई आणि मी आम्ही दोघं हा सुंदर अशी ही आपली जर्नी पूर्ण करू. तर सध्या भुसावळ स्टेशनवरच आहे. स्टेशनलासुद्धा जास्त गर्दी नाही आहे सध्या. तर भुसावळवरून पटनाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये जास्त गर्दी असते आणि शिवाय महाकुंभ चालू आहे त्यामुळं थोडे गर्दीचं प्रमाण जास्त असतं. तरीसुद्धा मी माझी जी गाडी आहे त्या गाडीमधली गर्दी आणि थोडीशी बेसिक जी जर्नी असती ती ट्रेनची तुम्हाला दाखवेल. तर त्या ट्रेन जर्नीमध्ये आपला जास्त करून प्रवास रात्रीचा राहणार आहे म्हणून सकाळचं काही मी कॅप्चर करेन आणि जातानाचा थोडासा आपला थोडेफार शॉर्ट तुम्हाला पाहायला भेटतील. यानंतर काही वेळात IRCTCकडून मेसेज आला, आपले भुसावळ ते प्रयागराजचे तिकीट वेटिंग आहे. हे तर ठीक आहे, पण नंतर अजून एक मेसेज आला की प्रयागराज ते भुसावळ येण्याची परतीची गाडी कॅन्सल झाली आहे. हा सगळा खटाटोप झाल्यानंतर संपूर्ण प्लॅन रद्द करून मी माझ्या गावाकडे निघालो. हा सगळा प्रसंग सांगण्याचा उद्देश म्हणजे वेळेनुसार चला, नियोजन करून अस्वस्थ होऊन बसू नका. बरेच सुंदर प्रवास आपण केले, त्यातीलच एक प्रवास असाही. भेटूया लवकरच एका नव्या भटकंतीत.